ठरलं तर मग प्रेक्षकांनो, फायनली तो आनंदाचा क्षण आता आलेला आहे. ज्या आनंदाच्या क्षणामध्ये आता इकडे खूप मोठा सुभेदार आणि किल्लेदार या कुटुंबामध्ये एक आनंदाचा क्षण झालेला आहे. म्हणजे सगळ्या अर्थाने आता सुभेदार आणि किल्लेदार हे कुटुंब एक परिपूर्ण झालेलं आहे. कारण आजच्या भागात आपण पाहिलंय की आता इकडे स्वतः आता सायलीला समजलेलं आहे की आपणच खरी तन्वी आहोत. आणि त्याचमुळे मात्र आता सायलीने इकडे सगळ्यांना म्हणजे आता सरप्राईज देण्याचं ठरवलेलं आहे. आणि ते सरप्राईज कसं दिलंय, काय दिलंय आणि या सगळ्यामध्ये सायलीने ज्या वेळेला खुलासा केलाय तेव्हा नक्की काय घडलेलं आहे, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासाच व्हिडिओ चुकवू. आजच्या भागात आपण पाहिलंय की मधुभाऊंनी सायलीला आता तीच खरी तन्वी असल्याचं एकदम ठोसपणे सांगितलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये सायली मात्र आता एकदम खुश झाले. मधुभाऊ म्हणजे इतके दिवस जे सगळेजण तन्वीचा शोध घेत आहेत, ती तन्वी मीच आहे ना खरी तन्वी, असं म्हटल्यावरती मात्र आता मधुभाऊ सांगत आहेत, हो तूच खरी तन्वी आहेस, असं ते डोळ्याने सांगतायत. आणि त्याच वेळेला मग आता सायलीला प्रश्न पडलाय की मी जर का खरी तन्वी आहे तर हे मला सगळ्या घरच्यांना सांगायला पाहिजे. आणि हे सगळं मी कसं सांगणार आहे असा ती विचार करते. आणि ती मधुभाऊंना विचारायला लागते, मधुभाऊ अहो तुम्ही मला काहीतरी हिंट द्या ना, मला काहीतरी हिंट द्या. तुम्ही आता मला सांगा की या सगळ्यामध्ये आता इकडे मी खरी तन्वी आहे हे मी सगळ्यांना कसं पटवून देऊ, किंवा सगळ्यांना मी आता कसं सांगू की मी खरी तन्वी आहे. आणि असं म्हटल्यावरती मधुभाऊ काहीच बोलत नाही. सायली म्हणते, असं काय करताय मधुभाऊ, आता जर का मी सगळ्या घरच्यांच्या समोर जर का तन्वी म्हणून जायचं असेल तर मला आता इकडे काहीतरी पुरावा माझ्या हातात ठोस असला पाहिजे ना. मी या सगळ्यामध्ये त्यांना कसं काय सांगू की मी खरी तन्वी आहे, काय पुरावा आहे माझ्याकडे खरं तर काहीच पुरावा नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगते, सांगा ना मधुभाऊ, मी घरच्यांच्या पर्यंत सत्य कसं पोचवायचं आहे. मधुभाऊ काही उत्तर देत नाहीयेत. आणि त्यामुळे सायली आता जास्त अस्वस्थ झालेली आहे. मधुभाऊ बोला ना. आणि त्यानंतर ती आता म्हणायला लागते, मधुभाऊ माझी काहीतरी खूण इकडे असेल ना. आणि त्यावेळेला तिला आठवतं ते म्हणजे प्रियाने आपलं गाठोडं चोरल्याचं सत्य. आणि त्यानंतर ती सांगते, म्हणजे माझं गाठोडं चोरून प्रिया जी निघून गेली ते गाठोडं माझं म्हणून तिने तन्वीचं गाठोडं हे सिद्ध करू शकली ती. असं म्हटल्यावर ती म्हणते, म्हणजे माझं गाठोडं प्रियाने आता ते तिकडे नेलंय, त्यामुळे त्या गाठोड्यावरून मी काहीच सिद्ध करू शकत नाहीये. पण मधुभाऊ माझा एखादा लहानपणीचा फोटो कुठेतरी असेल ना या आश्रमात, त्या गाठोड्यात सोडून. मधुभाऊ सांगा ना या आश्रमामध्ये तुम्ही आता फोटो काढलेले असतील ते कुठे आहेत. मधुभाऊ धडपडतायत सांगण्यासाठी, कारण मधुभाऊंच्याकडे आता सायलीचा एक फोटो आहे, जो फोटो मधुभाऊंनी जपून ठेवलाय. पण तो आता कुठे आहे हे मधुभाऊ सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आणि मधुभाऊ काहीच बोलत नाही म्हटल्यावरती सायली आता सांगते, नाही मला आता हे सगळं शोधलंच पाहिजे, मला माझा फोटो कुठे आहे ते बघायलाच पाहिजे. आणि आत्ताच्या आत्ता मला घरी जायला पाहिजे, घरी जाऊन मला आता सगळ्यांना हे सत्य सांगायला पाहिजे. मधुभाऊ तिचा हात पकडतात. आणि त्यानंतर सायली सांगते, म्हणजे मधुभाऊ या आश्रमामध्ये अशी काहीतरी गोष्ट आहे जी मला आता इकडे तन्वी सिद्ध करू शकते. तुम्ही मला सांगा ना, काय अशी ती आता गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मात्र आता मी तन्वी सिद्ध होऊ शकते. मधुभाऊ बोला ना, कुठे आहे माझा फोटो. मधुभाऊ काहीच पुन्हा बोलत नाहीयेत. पण ते तिचा हात मात्र अजिबात सोडायला तयार नाहीयेत. पण सायली आपला हात काढून घेते. मधुभाऊ काहीही झालं तरी आता लवकरात लवकर मला सगळ्या घरच्यांना सत्य हे सांगितलंच पाहिजे. मला आता सांगितलंच पाहिजे की मी आता खरी तन्वी आहे. आणि तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. ज्या तन्वीची हे लोक वाट पाहत आहेत त्या तन्वीला मला सगळ्यांच्या समोर आता आणलंच पाहिजे. असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच सायली निघालेली आहे. मधुभाऊ थांबवतायत पण सायली सांगते, सांगा मधुभाऊ कुठे आहे फोटो. पण मधुभाऊ फायनली काहीच बोलत नाहीयेत. तर तन्वी आता बाहेर पडलेली आहे. बरं, आता तितक्यात तिकडे कुसुम येते. आणि सायली, अगं काय झालं, मधुभाऊंचा हा तांब्या कसा खाली पडला. तांब्याखाली पडून आता मधुभाऊंनी तुला काही बोलले का, मधुभाऊंनी हालचाल केली का. यावरती सायली आता खूपच इमोशनल झाले. आणि काही नाही कुसुमताई असं म्हणत ती आता तिकडून निघून गेलेली आहे. आता इकडून ती निघून जाते. आणि तिला आता थांबवण्याचा प्रयत्न इकडे कुसुम करते. कुसुम तांब्या उचलते आणि तोपर्यंत कुसुम बाहेर जाणार
तर आता सायली तिकडून गायब झालेली असते. कुसुमला काहीच कळत नाहीये, कुसुमला काही समजत नाहीये आणि कुसुम या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे खूपच भारावलेली आहे. कुसुम मात्र आता इकडे काहीच बोलू शकत नाहीये आणि ती अर्जुनला कॉल करते. अर्जुन सर, सायली इथून तडक निघून गेलेली आहे. अर्जुन म्हणतो, सायली निघून गेली? पण ती गेली तरी कुठे? काय चाललंय तरी काय तुमचं सगळ्यांचं? यावरती मात्र आता लगेचच कुसुम सांगते, अहो अर्जुन सर, असं काय करताय? आत्ता मधुभाऊंशी बोलता बोलता ती इथे होती आणि मधुभाऊंशी बोलता बोलता तडक तिकडून निघून गेली. मला खरंच कळत नाहीये काय चाललंय ते. आणि त्यावरती अर्जुन कुसुमवरती चिडतो, पण असं कसं कुसुमताई? तुम्हाला मी सांगून आलो होतो ना की सायलीवरती व्यवस्थितपणे लक्ष ठेवा, पण तुम्ही लक्ष अजिबात ठेवलं नाही. यावरती कुसुम म्हणते, नाही हो, अहो ती मधुभाऊंच्या सोबत बोलत होती, मधुभाऊंच्या सोबत आता ती बोलत होती, म्हणूनच मी आता तोपर्यंत किचनची कामं उरकत होते. म्हणजे मला ऑर्डर होती, ती ऑर्डर पूर्ण करत होते आणि ती मधुभाऊंच्या सोबत बसली होती. म्हणून आता मी म्हटलं चला माझं काम तरी पूर्ण करेन आणि मी काम पूर्ण करून आता या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तिकडे आले तेव्हा दोघं जण तिथे होते आणि त्यानंतर मी आता सायलीला म्हटलं की सायली, चल आपण आता आतमध्ये किचनमध्ये जाऊया. तर ती म्हटली की नाही, मला निघायला पाहिजे, मला निघायला पाहिजे. मी आता कुठेतरी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण आता अजिबात ती काही थांबली नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी फोन करून बघा ना. घरी फोन केलात तर आता तुम्हाला समजेल ती की घरी पोचले की काय. कारण ती म्हटली की मला जायला पाहिजे, मला जायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे अर्जुन विचार करायला लागतो की नाही, काहीही झालं तरी आता सायली कुठे गेली असेल. आणि त्याच वेळेला सायली आता घरी जायला निघाले, पण तिच्या डोक्यामध्ये मात्र आता खूपच विचार चालू आहेत. सायलीला काहीच कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय चाललंय. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सांगायला लागतो, अर्जुन विचार करायला लागतो आणि तो घरी फोन करतो. घरी फोन करून सायली तिकडे आले का विचारतो, पण त्यावरती कल्पना अधिकच घाबरीगुबरी होते. इकडे आले म्हणजे काय? अरे तुम्ही आश्रमात गेला होतात ना. यावरती अर्जुन सांगायला लागतो, अगं मम्मा, ती तिकडून निघाली मला न सांगता. मी तिला म्हटलं होतं की मी तुला न्यायला येतोय, पण या सगळ्यामध्ये ती काही अजिबात थांबायला किंवा ऐकायला तयार नाहीये आणि ती तिकडून निघाली. कुसुमताईला सुद्धा आता मी म्हटलं होतं. बरं, तोपर्यंत इकडे सायलीला चक्कर आले आणि कल्पना सांगते, हे बघ अर्जुन, मला काही माहित नाहीये, तू सायलीला शोधून आता लवकरात लवकर आण. असं म्हटल्यावरती मात्र आता अर्जुन इकडे सायलीला शोधत चाललाय. बरं, सायली आता थोडीशीच आश्रमाच्या इथून आता बाहेर पडलेली आहे, पण तेवढ्यातच कुसुम तिचा पाठलाग करते आणि कुसुम तिला पकडून तिला घरी आणते. लगेचच अर्जुनला कॉल करते, अर्जुन सर, तुम्ही ताबडतोब आश्रमात या. यावरती अर्जुन म्हणतो, का, काय झालं? आणि त्यावरती मग आता कुसुम सांगायला लागते, अर्जुन सर, खूप मोठी गडबड झालेली आहे. म्हणजे आता सायली इकडून मधुभाऊंशी असं काय बोलली आम्हाला काहीच माहित नाहीये, पण तिकडून आता ती तडकच निघाली, तिला थोडंसं गरगरतंय. यावरती अर्जुन म्हणतो, तिला तुम्ही घरातच थांबवा, लिंबू पाणी द्या, मी आता ताबडतोब तिकडे येतो. आहे बघा, अजिबात हायगय करू नका. यावरती कुसुम म्हणते, नाही, अजिबात नाही, तुम्ही इकडे या आणि तुम्ही आता सायलीला घेऊन जा. कारण काय सांगू तुम्हाला मी, ती इथे थांबली ना तर आता असंच काहीतरी ती हे सगळं करत बसणार आणि त्यानंतर मग आता अजून तिच्या तब्येतीवरती परिणाम होणार. मला आता खरंच तुमचं म्हणणं याच्या आधी इतकं आता समजलं नव्हतं, पण खरंच मी तुम्हाला सांगते की आता मात्र तिला तुम्ही इथून घेऊन जा. इकडे सायली घरी आल्यावरती ती आता विचार करते, नाही, मी घरी जाण्याच्या आधी मला आता काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर म्हणजे इथे मीच तन्वी असल्याचा पुरावा शोधला पाहिजे. आता म्हणजे खरं सांगायचं तर मधुभाऊंच्या नंतर कोण हे सगळं सांगू शकेल, तर ती सांगणारी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे काका. काका सुद्धा आता बऱ्यापैकी इकडे आता मधुभाऊंच्या सगळ्या गोष्टी जाणतात किंवा काकांना सगळ्या मधुभाऊंच्या बद्दलच्या सगळ्या आठवणी माहिती आहेत. त्यामुळे मधुभाऊंच्या बद्दलची आता मात्र ही आठवण इकडे नक्कीच मला ते सांगतील आणि तितक्यात काकांना ती आता भेटायला येते. ज्या वेळेला आता इकडे ती काकांना भेटायला येते आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे ती काकांना विचारायला लागते, काका, मला आता सगळं खरं खरं तुमच्या तोंडून ऐकायचंय. काका म्हणतात, यावरती सायली म्हणते, माझा लहानपणीचा फोटो आता इकडे कुठेतरी असेलच ना, मला आता माझा लहानपणीचा फोटो हवा आहे. आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतात, काका, अगं तुझ्या लहानपणीचा फोटो, हा म्हणजे सगळ्यांचेच तसे फोटो आहेत. कधीतरी आश्रमामध्ये आता मधुभाऊ बोलवायचे आणि काही याच्यानंतर फोटो काढायचे. ती म्हणते, नाही, मधुभाऊंची माझा आता एकदम सुरुवातीचा काढलेला
जो काही फोटो आहे ना, तो फोटो आता इकडे मला हवा आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात, "काका, हां ठीक आहे, मी तुला तो फोटो देतो ना तुझा." असं म्हटल्यावरती सायलीला आता अपेक्षाच नसते, की इतक्या लवकर आता हे आपल्याला म्हणजे खरं तर आपल्याला या सगळ्यामध्ये म्हणजे हा फोटो पाहायला मिळेल आणि ती म्हणते, "काका आणा ना." असं म्हटल्यावरती काका आता फोटो आणण्यासाठी गेलेले आहेत आणि तोपर्यंत अर्जुन आणि आता कल्पना धावत इकडे यायला निघालेत. सोबत आता तिकडे विमल पण आहे, की सायलीला काय झालं, कसं झालं, सायली आता कुठे गेलेली आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी मात्र आता हे सगळेजण आश्रमामध्ये यायला लागलेले आहेत. ज्यावेळेला सगळेजण इकडे आता यायला लागले त्याच वेळेला काका आता छोट्या तन्वीचाच म्हणजेच छोट्या सायलीचा फोटो आता समोर आणत आहेत. ज्यावेळेला छोट्या आता सायलीचा फोटो समोर आणलेला आहे आणि त्याच वेळेला सायली तो फोटो पाहते आणि तिला इतका मोठा धक्का प्रेक्षकांनो बसलेला आहे आणि आता तिला हाच फोटो आता मात्र आपली ओळख बनणार हे सुद्धा समजलेलं आहे. कारण आत्तापर्यंत इतके काही खोटे प्रकार घडलेत, की प्रियाने इतकं सगळं आता हे करून ठेवले, की त्यानंतर सायलीला मात्र आता काहीही झालं तरी कोणत्याही बाबतीमध्ये आता इकडे रिस्क घ्यायची नसते. कोणत्याही परिस्थितीमध्ये सायली आता या सगळ्यामध्ये म्हणजे खरं तर ती आता घरच्यांना त्रास देऊ इच्छित नसते किंवा किंवा आता तिला या सगळ्यामध्ये घरच्यांना त्रास द्यायचा नसतो. खोटं आता कोणतंही समोर आणायचं नसतं. त्यामुळे फोटो समोर आल्यावर ती सायली ताबडतोब तो फोटो आपल्या हातात घेते आणि आपल्या हातामध्ये तो फोटो घेऊन आता लगेचच ती इकडे अर्जुनची तितक्यात अर्जुन आलेला आहे. "कुसुमताई कुठे आहे सायली?" आणि त्यावरती कुसुम आता सांगायला लागते, "सायली, अगं तुझं काय चाललंय मलाच कळत नाहीये. अगं अर्जुन सरांची काय अवस्था झाली होती तुला आता माहिती आहे का? तू तिकडे कुठे गेली होतीस आणि इकडे आता आम्ही सगळेच घाबरलेलो होतो. आम्हाला कुणालाच कळे नाही काय झालंय." आणि त्यावरती अर्जुन आता सायलीला सांगायला लागतो, "काय झालं? कुठे गेली होतीस तू?" आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते, "मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना, ते आता खूप महाभयंकर सत्य आहे. कदाचित या सगळ्यावरती तुम्ही आता विश्वास ठेवाल, नाही ठेवाल. पण आता असं म्हटल्यावरती सायली सांगायला लागते, "मला आत्ताच स्वतःला जे सत्य समजलंय ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे." असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, "कसलं सत्य? काय सत्य?" आणि त्याच वेळेला सायली आता तो फोटो दाखवते आणि त्यानंतर सांगायला लागते, "अर्जुन सर, मी आता इकडे आले होते आणि मधुभाऊंना मी विचारलं, की आता मधुभाऊ काहीतरी हिंट द्या." यावरती अर्जुन म्हणतो, "कशाबद्दल?" मग ती सगळा प्रकार सांगते. प्रतिमाकडे तिने ऐकलेले तो आवाज, प्रतिमाकडे तिला दिसणारी ती मुलगी, या आश्रमात तिला दिसणारी ती मुलगी, तिला आठवणाऱ्या तन्वीच्या सगळ्या गोष्टी, हे आत्तापर्यंत तिने कधीच अर्जुनसोबत सुद्धा आता शेअर केलेलं नसतं. पण ज्या वेळेला ही गोष्ट ती आता अर्जुनच्या सोबत शेअर करते आणि त्याच वेळेला मात्र आता अर्जुन म्हणतो, "काय बोलतेस तू?" आणि त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, "हो, आणि आत्ताच काकांनी मला तो फोटो दिला आणि तो फोटो दिल्यामुळे आता मला 100% समजलेलं आहे, की आता मीच खरी तन्वी आहे. फक्त मला या सगळ्यामध्ये पुरावा हवा होता. कारण आत्तापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये इतके काही खोटारडे प्रसंग घडले, की त्यानंतर मग आता कशावरतीही विश्वास ठेवणं आपल्यासाठी खूप कठीण आहे आणि म्हणूनच काहीही झालं तरीसुद्धा पुराव्याशिवाय आता मी या सगळ्यामध्ये काहीच बोलणार नव्हते आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मला आता पुरावा हवा होता आणि तोच पुरावा मला आता सापडलाय." यावरती अर्जुन म्हणतो, "पुरावा? कसला पुरावा?" आणि त्यावरती मात्र आता सायली तो पुरावा ज्या वेळेला दाखवते त्यावेळेला अर्जुनच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. त्याला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि तो आता पुरता हादरलाय. सगळेच जण, अर्जुनच काय, इकडे कल्पना आणि विमल आले आणि सगळेच जण ते आता समोरचं दृश्य इकडे पाहायला लागलेले आहेत. समोरचं दृश्य पाहताना मात्र आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलाय. सायलीच खरी तन्वी आहे हे सिद्ध झालं.